हे बाब पूर्ण 30 मिनिट वेळ असतं लोकांसाठी. आपण इंग्लिश 30चं लेटर करू बघा. मराठी पण सेम असंच असतं. इथं कसं केलं ना तसं आपल्याला इथं तयार करायचं. त्यासाठी तुम्हाला 30 मिनिटाचा असं वेळ असतं, वेळ भरपूर असतं. जर त्याला स्टेप्स आहेत, स्टेप प्रमाणे बरोबर केलं तर बरोबर होईल. अगोदर काय करायचं हे सगळं लेटर पूर्ण टाईप करून घ्यायचं एका लाईन मध्ये, एका खाली. आता हे मुंबई सेल्स अँड सर्व्हिसेस लिमिटेड कॅपिटल लेटर मध्ये ते आपला ऑन करायचं कॅपिटलला टाईप सुरू झालं. नेक्स्ट लाईनला येण्यासाठी एंटर, कॅपलॉक ऑफ करा, कारण हे सगळं स्मॉल लेटर मध्ये आहे, म्हणजे रेग्युलर आहे. रेफरन्स नंबर एक्झॅक्ट कसं दिलं ना तसं तुम्हाला तिथं टाईप करायचंय. आता इथं रेफरन्स नंतर डेट मध्ये काही स्पेस आहे बघा, ते स्पेस सुद्धा नंतर करा. आणि हे डेट रेफरन्सला चिटकूनच टाईप करायचं, चिटकून. स्पेस तोडायचं नाही असतं, स्पेस न तोडता चिटकूनच डेट केली जातात. सब्जेक्ट रेफरन्स नंबर, रेफरन्स डिअर सर तिथं पण स्पेस आहे, हे सगळं नंतर करायचं. तिथं स्पेस आहे, पण कंटिन्यू एका लाईन मध्ये लिहिणार नाही. हे लक्षात ठेवा. आपण फक्त टायपिंगचं काम करू सध्या, फक्त टाईप करून द्यायचं सुरुवातीला. आता इथे मशीनला त्यांचं वाक्य संपलंय, पण आपल्याकडे अजून जागा आहे. आता मशीनला संपलंय म्हणून तुम्ही एंटर करून खाली लिहायला जाऊ नका. आपण कंटिन्यू लिहायचं. कारण काय, वाक्य संपल्यावरच, पॅरेग्राफ संपल्यावर एंटर करायचं, लाईन संपल्यावर एंटर करायचं. आपोआप खाली आलं ते टेक्स्ट घेऊन. आणि बघायचं नाही इथं मशीनला इथं संपलंय, आपण एंटर करून खाली लिहू असं विचार करायचं. एंटर केव्हा करायचं, पॅरेग्राफ एंडला एंटर करायचं, कंटिन्यू टाईप करायचं. आता एंटर करा, पॅकेज पूर्ण झालेलं आहे, आता एंटर करायचं, खाली आला.
पूर्ण वाक्य संपलं परत, कारण संपलं. एंटर. थँकिंग यू नंतर युअर फॅक्टरी. थँकिंग यूच्या खाली त्याच्या खाली मॅनेजर, त्याच्या खाली हे हे पहिलं स्टेप पूर्ण झाला. पहिलं स्टेप काय केलं, फक्त टायपिंग करून घेतलं, फक्त टाईप करून घेतलं. जसं इथं टाईप करायला सांगितलं तसं आपण टाईप करू. आता फॉर्मॅट बनवायचं, जसं इथे त्यांनी सांगितलं सेम तसं लेटर आपल्याला करावं. स्टेप कशाचं, फर्स्ट स्टेप आहे, कुठं कुठं स्पेस आहे, अंतर आहे, लाईन अंतर. बघा इथं अंतर आहे, मेन हेडिंग मध्ये आणि रेफरन्स डेट मध्ये इथं अंतर आहे. त्याला इंटर म्हणते. पहिलं इंटर इथं, दुसरं इंटर या दोघांमध्ये, रेफरन्स आणि टू मध्ये. तिसरं इंटर ऍड्रेस नंतर, ऍड्रेस सब्जेक्ट चौथं इंटर रेफरन्स आणि व्ह्युअर सर मध्ये. 4 इंटर झाले इंटर. आणि व्ह्युअर सर तुझी मॅनेजर मध्ये 2 इंटर असतात, 5 6 इंटर करून घ्यायचे. नियमाप्रमाणे 6 इंटर आहे. 6 पेक्षा जास्त आणि 6 पेक्षा कमी नव्हतं. फर्स्ट स्टेप ते करून घेऊ. हेडिंगच्या एंडला ठेवा, एंटर दाबा, पहिलं इंटर. रेफरन्स डेटच्या एंडला ठेवा, एंटर दाबा, दुसरा एंटर. ऍड्रेसच्या शेवटी एंटर, 3 एंटर झाले. रेफरन्स नंबर या वाक्याच्या शेवटी चौथे एंटर. कुठं कुठं गॅप आहे तिथं आपण एंटर करून घेतला, 4 एंटर झाले. 5वं 6वं एंटर युअर फॅक्टरी मॅनेजर मध्ये करायचं. 4 5 कारण 2 एंटर असतात, 5 6 2 एंटर असतात, टोटल 6 एंटर करायचे. कमी जास्त. फर्स्ट स्टेप एंटर करून घ्यायचं. आता बघा या वरच्या वाक्याला बोल्ड केले आणि अंडरलाईन लावले. हे तर बोल्ड अंडरलाईन आपण शिकलेले आता. वरचं वाक्य तेवढं सिलेक्ट करायचं, त्याला बोल्ड करायचं, अंडरलाईन लावायचं. मग हे दोन्ही पूर्ण हेडिंग वरचं, मुंबई आणि प्रिन्सेस स्ट्रीट, हे पूर्ण हेडिंग निवडायचं. हेडिंग कुठं ठेवली त्यांनी, पानाच्या सेंटर मध्ये. मग पॅरेग्राफ मध्ये सेंटर अलाइन होईल. आपलं हेडिंग तयार झालं, जसं इथं त्यांनी सांगितलं तसं तयार. अगोदर वरचं फक्त वरचं हेडिंग निवडून गोल अंडरलाईन केला होता, नंतर दोघांना अलाइनमेंट सेंटर. नेक्स्ट रेफरन्स डेट मध्ये थोडं गॅप आहे बघा. हे 4 टॅबचं गॅप असतं, 4 टॅब. डेटच्या अगोदर ठेवायचं, 4 वेळा टॅब दाबायचं, 4 टाइम टॅब. 1 2 3 4. 4 पेक्षा जास्त नाही, 4 पेक्षा कमी. आणि तुम्ही हे बघायचं नाही की अजून थोडं जास्त येतं आपलं कमी वाटलेलं आहे, असलं काय विचार करायचं हो. 4 म्हणजे 4 टॅब. ऍड्रेसला काहीच करू नका, आहे कसं. सब्जेक्ट रेफरन्स पण थोडे पुढे आहे बघा, डावीकडे. हे 2 टॅब इतकं पुढे असतं, म्हणजे 2 वेळा टॅब दाबायचं. सब्जेक्टला 1
2 टॅब. रेफरन्सच्या अगोदर कर्सर ठेवून 1, 2 टॅब आहे त्या रूपामध्ये. आणि हे ठळक म्हणजे याला बोल्ड इफेक्ट लावलेला आहे. 2 टॅब सेट करून झाल्यावर दोन्ही वाक्य सिलेक्ट करा आणि पुन्हा याला बोल्ड करायचं. आपण इथं तयार झालं, जसं त्यांनी इथं सांगितलं तसं इथं तयार केलं. प्रत्येक पॅरेग्राफचं पहिलं लाईन पुढे आहे बघा. हे किती 1 टॅबचं अंतर आहे. जर सब्जेक्टला रेफरन्सला 2 टॅबचं अंतर असेल तसं प्रत्येक पॅरेग्राफला सुरुवातीचं पहिलं लाईन 1 टॅब करायचं. 1 टॅब. कुठं पॅरेग्राफ सुरुवात आहे तिथे कर्सर ठेवून 1 वेळा टॅब दाबायचं. थँकिंग यू सुद्धा पॅरेग्राफ मध्ये होतं बघा. अजून एक महत्वाचं काम आहे पॅरेग्राफला. पॅरेग्राफचे दोन्ही बाजू लेबल करायचे. बघा इथं एक लाईन मध्ये इथं उजव्या बाजूला, पण आपल्या लाईन बघा इथं मागं पुढे आपण शिकलो जस्टिफाय. अलाइनमेंट जस्टिफाय म्हणते काय करायचं, पॅरेग्राफ सिलेक्ट करायचं सुरुवात पासून एंड कुठे थँक्यू ला. आपण डिअर सर निवडला होता. डिअर सर पासून निवडू नका. काय डिअर सरला सोडून पॅरेग्राफ कुठून सुरुवात झाले तिकडून एंड पर्यंत निवडून अलाइनमेंट जस्टिफाय करायचं. जस्टिफाय ना आलं तर ते काय करतं, दोन्ही बाजूला लेबल करतं. इथंपर्यंत आपलं लेटर तयार झालं. आता हा जो युएन फॅक्टरी मॅनेजर आहे हे पानाच्या उजव्या बाजूला आहे बघा आणि त्याला सेंटरमध्ये बसवलं. बरोबर. तुम्ही आपण इंडियन शिकलेलं आहे. इंडियन क्लिक करून युएन फॅक्टरी मॅनेजरला निवडायचं. याला इंडेंट करावं लागतं किती, 3.5 पर्यंत प्रेस करत जावा. इन्क्रीज इंडेंट 0.5 1 वर आलं ते रजिस्टर 1.5 2 2.5 3 3.5 आलं. 3.5 वर ठेवलेलं आहे ते आणि सेंटर मध्ये आहे. 3.5 वर इंडेंट करून झाल्यावर सेंटर करायचं. दुसरा प्रकार सांगतो तुम्हाला, डायरेक्ट कसं करायचं. डायरेक्ट मी इथं अंडू करून झालं. एक तर तुम्ही याला क्लिक करून करा, हे चांगलं आहे, बरोबर बसायचं. किंवा हे इंडेंट हे आहे ना, हे चौकोर बॉक्स दिसतंय बघा, आले का लेफ्ट इंडेंट नाव आलं बघा. चौकोर बॉक्सला क्लिक करून तुम्हीच ठेवा बरोबर 3.5 वर असं ओढून ठेवायचं त्याला. बरोबर 3.5 वर ठेवायचं आणि सेंटर. हे दुसरं प्रकार. तुम्हाला जे सोपं वाटतं तुम्ही ते करायचं. काय झालं, आपलं लेटर पूर्णपणे कम्प्लीट झालं. ते पण आपण स्टेप बाय स्टेप बरोबर केले नाही. मागं पुढे करू नका. कसंही म्हणजे काय, पहिला कॅप केलं, वेळ सेंटर केलं, मग गोल्ड केलं, मग कॅप केलं, हे जस्टिफाय असं अनेक करायचं. स्टेप बाय स्टेप कसं सांगितलं कसं काहीतरी पॉईंट राहिले की मार्क करतो तुम्ही लक्षात ठेवा. 15 मार्कासाठी असतो. मग टायपिंगला 7.5 मार्क असतात, प्रेझेंटेशनला 7.5 मार्क असतात. आणि वेळ खूप असतं. अजून पण आपल्याकडे 15 मिनिटं आहे. त्यामध्ये तुम्ही एक काम करून घ्यायचं, कुठं काय स्पेलिंग मिस्टेक झालंय का पूर्ण पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ शब्द टू शब्द चेक करून घ्या. एका शब्दाला अर्धा मार्क कट होतो, तिथं परत आपले मार्क मायनस येतात. स्पेलिंग पूर्णपणे चेक करून घ्या, कुठं काय मिस्टेक झालेला आहे का. कॉमा सुद्धा मिस्टेक चालत नाही, कॅपिटल स्मॉल सुद्धा मिस्टेक चालत नाही. इथं कॅपिटल आहे म्हणजे आपलं पण इथं कॅपिटलच पाहिजे, स्मॉल असेल तर स्मॉलच. आणि टायपिंग करताना आणखी महत्वाचं, 2 शब्दामध्ये एकच स्पेस असायला पाहिजे, डबल स्पेस सोडायचं नाही. लक्षात ठेवा. पूर्ण झाल्यावर आपण इथं सबमिटला क्लिक करून आपण बघू आपल्याला किती मार्क घ्यावं. गेस करू.
काय झालं 12.50 मार्क आपल्याला मिळाले. 15 पैकी 7ला पास असतं. मग आपल्याला 15 पैकी किती मिळाले? 12.50. का बरं? 4 टायपिंग मिस्टेक झाले टक्के. तेव्हा मी म्हणतो प्रेझेंटेशनला 7.50 पैकी 7 मिळाले. सगळं बरोबर आहे आपलं, आपण जे त्याला लावलेलं आहे. हे रॉंगच दाखवतंय घड्याळीचा पत्ता. म्हणजे पैकीच्या पैकी आहे आपल्याला. कुठे मार्क केले? टायपिंग मिस्टेक मध्ये मार्क केले जातात. तेव्हा कुठं चुकलंय कुठं शॉर्टेस्ट मध्ये चुकलं, शॉर्ट झालं. 1, 2, 3, 4 आपले शब्द चुकल्यामुळे 2 मार्क आपले कट झाले. अर्धा मार्क आणि प्रेझेंटेशन मध्ये अर्धा मार्क कट झाल्यामुळे मला 12.50 मार्क. असं आपलं 30चं लेटर असतं. इंग्लिश असू दे, मराठी असू दे, सेम फॉर्मॅट. आलं लक्षात?